धुळे बस स्थानक रस्ता अतिक्रमण मुक्त, महापालिकेची धडक कारवाई, दुकानदारांचाही प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद। धुळे शहरातील मुख्य बस स्थानक रोड परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत धुळे महानगरपालिका प्रशासनाने आज धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। या वर्दळीच्या मार्गावर अनेक दुकानदारांनी दुकानाच्या बाहेर थेट रस्त्यापर्यंत मोठे ओटे बांधून अतिक्रमण केले होते। परिणामी रस्ता अरुंद होऊन एसटी बसेससह इतर वाहनधारकांना ये-जा करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता। वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाल्याने प्रवाशांची आणि नागरिकांची गैरसोय होत होती। या वाढत्या तक्रारींची प्रशासकीय पातळीवर दखल घेत महानगरपालिकेने आज जेसीबीच्या सहाय्याने मुख्य रस्त्यावरील हे ओटे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे। या धडक कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील रस्ता आता मोकळा श्वास घेणार असून सातत्याने भेडसावणारी वाहतूक कोंडी फुटण्यास मोठी मदत मिळणार। विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या या कायदेशीर अतिक्रमण हटाव मोहिमेला व्यापारी वर्गाकडूनही अतिशय सकारात्मक आणि सामंजस्याचा प्रतिसाद पाहायला मिळाला। कारवाईची पूर्वकल्पना आणि कायदेशीर गांभीर्य लक्षात घेता अनेक दुकानदारांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत आपले वाढीव ओटे स्वतःहून तोडण्यास सुरुवात केली। कायद्याचा आदर आणि प्रशासनासोबतचा हा समन्वय शहर विकासाच्या आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अत्यंत आश्वासक मानला जात आहे। या कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शहरातील रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित आणि अतिक्रमण मुक्त ठेवण्याचा महापालिकेचा हा प्रयत्न असून नागरिकांकडून आणि प्रवाशांकडून या मोहिमेचे स्वागत केले जात आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे।